निसर्गाचा सहवास खरोखरच थक्क करणारा आहे. प्रत्येक पान, प्रत्येक फूल एकमेकांशी हितगुज करत आहे. शतकानुशतके मूळ साक्षीदार असलेली ही झाडे आपल्याला प्रत्येक क्षणी वादळाविरुद्ध खंबीरपणे उभे राहण्याची कला शिकवत आहेत. तुमचे दिवस खूप वेगाने जात आहेत असे तुम्हाला कधी वाटते का? एखादी लहान गोष्ट तुम्हाला आठवते आहे का? असे दिसते की सध्या जगात बरेच काही चालू आहे की लोक जीवनातील छोट्या गोष्टींचा आनंद घेणे विसरत आहेत. अलीकडे मी एक गोष्ट मनात ठरवली आहे, जी मला छोटी पण एक निश्चित आनंद देऊन जाते. जसे या निसर्गामध्ये एक छोटासा वॉक, शांत निवांत बसणे. मुद्दा असा आहे की या छोट्याशा गोष्टीमुळे मला आवश्यक असलेला एक छोटासा ब्रेक आणि मोठा आनंद मिळतो. अन्यथा अतिशय गोंधळलेल्या जगात प्रत्येक व्यक्तीची एक विचारधारणा आहे की जेव्हा मी तेथे पोचेन तेव्हा मी आनंदी होईन. एखादे मोठे काम केल्याशिवाय मला शांतपणे आराम करताना येणार. परंतु लहान आनंदाची फिलॉसॉफी म्हणजे तणावापासून थोडीशी विश्रांती घेणे, म्हणजे आपण आपल्या दिवसांमध्ये थोडा अधिक बॅलन्स साधू शकतो. अधिक नेहमीच चांगली नसते आणि एखादी गोष्ट सोपी असते याचा अर्थ ती कमी असते असेही नाही. ॲलन वॉटचे एक सुंदर वाक्य आहे, जेव्हा आपण जग कसे आहे एक वेगळ्या फ्री माइंडसेटने बघतो तेव्हा आपल्याला असे दिसून येते की ते आपल्याला वाटते होते त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक स्थिर आणि चमत्कारिक आहे. आणि मला वाटते की आपण आपल्या आनंदाच्या स्वतःच्या व्याख्येकडे कसे पोहोचतो याबद्दलही असेच म्हटले जाऊ शकते. कधीकधी आपण फार मोठ्या गोष्टींचा विचार करतो. हे सर्वात सामान्य दिवसामध्ये देखील आढळू शकते. निसर्गात जाणे, झाडांशी बोलणे, त्यांना मिठी मारणे किंवा साधा पानांचा रंग बदलताना बघणे. मला वाटतं की कधीकधी आपल्याला असमाधानी वाटतं, कारण आपल्याला जे हवं असतं त्याच्या जवळपास पण आपण नसत्या. पण जेव्हा मी निसर्गात एक वॉक घेतो, एखादं चांगलं पुस्तक वाचतो, क्षणभर निवांत बसतो, तेव्हा मला कशाचीही गरज नसते. शांती आणि आनंद नाही तर जिवंत असणं म्हणजे काय याचे खरे सार या निसर्गात सापडते, या एका मिठीत सापडते. द की टू हॅपीनेस.